हवामान विभागानं आज किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय। रत्नागिरी, रायगड आणि साताऱ्याला रेड अलर्ट दिलाय। सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर नाशिक, धुळे, नंदुरबार आणि पूर्व विदर्भाला येलो अलर्ट जारी केलाय। भारतीय हवामान विभागानं मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केलाय। दिवसभरात काही भागामध्ये मुसळधार तर तुरळक भागामध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। राज्यात आज सर्वत्र मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। यामुळे ठाणे, पुणे, पालघर, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या पूर्व सूचनेनुसार आज आणि उद्या कोल्हापुरातील ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। त्यामुळे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना 2 दिवस सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना शाळेत उपस्थित राहावं लागणार आहे। वेगाने वाहणारे वारे, कमी झालेली दृश्यमानता आणि मुसळधार पावसामुळे गुरुवारी मध्य रेल्वेच्या मेन लाईनसह हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला। लोकल वाहतूक विलंबानं होत असल्यानं प्रशासनाला 94हून अधिक लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पनवेलमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। यावर्षी 22 जुलैपर्यंत 2060 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असून 18 ते 22 जुलैपासून पर्यंत 5 दिवसांमध्ये तब्बल 500 मिलीमीटर नोंद झाली आहे। खराब हवामान, वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका, यामुळे 8 दिवसांनंतरही धोक्याचा इशारा देणारा 3 नंबरचा लाल बावटा हा कायम असल्यामुळे गेटवे, एलिफंटा, जेएनपीटी, त्याचबरोबर मोरा, भाऊचा धक्का, करेजा, रेवस या सागरी मार्गावरील वाहतूक ही अद्याप बंदच आहे। मात्र यामुळे शेकडो व्यावसायिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। मुसळधार पाऊस आणि विविध नद्यांच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळे मुंबई पुणे मार्गावर धावणाऱ्या सीएसएमटी ते पुणे डेक्कन क्वीन, सीएसएमटी ते पुणे प्रगती आणि पुणे ते सीएसएमटी इंटरसिटी एक्सप्रेस या 3 एक्सप्रेस रद्द केल्यात। तर आज पुणे ते सीएसएमटी डेक्कन क्वीन, पुणे ते सीएसएमटी प्रगती एक्सप्रेस, सीएसएमटी ते पुणे इंटरसिटी एक्सप्रेस रद्द करण्यात आल्यात, असं मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। मुंबई आणि उपनगरांच्या वेगवेगळ्या भागामध्ये गुरुवारी अतिमुसळधार पावसाची नोंद झाली असली तरी पावसानं हवामान विभागाचे अंदाज वारंवार चुकीचे ठरवलेत। गुरुवारी सकाळी मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज असताना मुंबईकरांना कोसळधारेचा अनुभव आला। त्यानंतर शुक्रवार सकाळपर्यंत अतिवृष्टीचा सुधारित अंदाज जाहीर होताच पावसाचा जोर ओसरलाय। यामुळे नागरिक आणि यंत्रणांची पुन्हा एकदा फसलत झाली आहे। भिवंडीतील अंबाडी नाक्याजवळील रस्त्यावर भले मोठे खड्डे पडलेत। खूप मोठ्या खड्ड्यांमुळे भिवंडी-वाडा रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे। या रस्त्यावर अनेक कोटी खर्च करण्यात आलेत, मात्र निकृष्ट दर्जाचं मटेरियल वापरल्यामुळे पूर्ण खर्च हा खड्ड्यात गेलाय। वाहन चालकांचा सध्या जीव मुठीत धरून प्रवास सुरू आहे। इतके मोठे खड्डे पडूनही कोणत्याही लोकप्रतिनिधीचं याकडे लक्ष नाहीये, त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। काल मुसळधार पावसानं पुण्याला चांगलंच झोडपून काढल्यानंतर आज पावसानं विश्रांती घेतली आहे। त्यामुळे पूरग्रस्त भागातील पाणी ओसरण्यास सुरुवात झाली असून जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे। मात्र आज पुण्याला जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे। पुण्यातील पाण्याचा प्रश्न मिटलाय। एकाच दिवसामध्ये पुण्यातील 4ही धरणांमध्ये तब्बल 3.5 टीएमसी पाणी जमा झालंय। खडकवासला धरणातून यंदा 5 वर्षातील सर्वाधिक विसर्ग करण्यात आला आहे। मावळमध्ये पावसाचा जोर वाढलाय। पवना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस झाल्यानं पाणी साठ्यामध्ये वाढ झाली आहे। गेल्या 24 तासात 167 मिलीमीटर पाऊस झाला असून सध्या पवना धरणामध्ये 79.40% पाणीसाठा आहे। मावळ तालुक्यामध्ये कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे कासारसाई धरण 95.12% भरलंय। धरणाच्या 3ही दरवाजातून 4500 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। कासारसाई धरणात सध्या 15.27 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा शिल्लक आहे।
अतिवृष्टीमुळे पुणे, पिंपरी चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील मिळून 127 कुटुंबातील 2192 नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलंय। दरडींचा धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून 3 राज्यमार्ग तर 5 जिल्हा मार्ग असे 8 मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत। बाधित भागांचा पंचनामा हा तातडीनं करावा असे आदेश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले आहेत। पुणे शहरासह जिल्ह्यात आणि घाटमाथ्यावर झालेल्या अतिमुसळधार पावसानं 7 बळी गेलेत। 1 जण जखमी तर 2 जण दरडीखाली सापडल्यामुळे अद्यापही बेपत्ता आहेत। मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये पुणे शहरातील 3 विजेचा धक्का बसल्यानं तर 2 जण बुडून मरण पावली आहेत। मागील 3 दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पिंपरी चिंचवडकरांची तहान भागवणारं पवना धरण हे 76.22% भरलंय। 3 दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रामध्ये 499 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून पाणी साठ्यात 22.35% वाढ झाली आहे। पिंपरी चिंचवड शहरातील पवना नदी काल दुथडी भरून वाहत होती। नदीकाठावर राहणाऱ्या शेकडो घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर केलं गेलं। मात्र आज इथला पूर ओसरलाय। घरामध्ये 5 ते 6 फूट पाणी आल्यामुळे घरातील सगळं साहित्य पूर्णतः विस्कळीत झालेलं आहे, खराब झालंय। त्यामुळे नागरिकांसमोर पुन्हा संसार उभा करण्याचं संकट उभं ठाकलंय। पुण्यातील पुराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आज महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत। पुण्यातील पूर परिस्थितीचा आढावा आणि उपाययोजना करण्यासाठी बैठकीचं आयोजन केलं असून जिल्हाधिकारी आणि आयुक्तही बैठकीला उपस्थित राहणार आहेत। खासदार सुप्रिया सुळे आज पुण्यातील पुराचा आढावा घेणार आहेत। सिंहगड रोड, शिवणे, उत्तमनगर या भागाला मोठ्या प्रमाणात पुराचा फटका बसला असून सुप्रिया सुळे आज या सर्व ठिकाणी पाहणीसाठी दौरा करणार आहेत। जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 10 दरवाजे 2 मीटरनं उघडण्यात आले आहेत। हतनूर धरणातून 39,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग हा तापी नदी पात्रामध्ये सोडण्यात येतोय। धरणामध्ये पाण्याची आवक वाढत राहिल्यास धरणाचे अजूनही दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग वाढवण्याची शक्यता आहे। त्यामुळे तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। मध्य प्रदेश आणि विदर्भात सुरू असलेल्या पावसामुळे तापी नदीच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे। रावेर, मुक्ताईनगर, भुसावळ, यावल, चोपडा तालुक्यामध्ये तापी नदीच्या काठावरती मोठ्या प्रमाणात केळीच्या बागा असल्यामुळे या पाण्याचा बागांना उपयोग झालाय। त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना मात्र दिलासा मिळाला आहे। गेल्या 5 दिवसांमध्ये राज्यातील धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये 10.38% म्हणजेच 148.71 टीएमसी वाढ झाली आहे। त्यामुळे राज्यातील धरण प्रकल्पांमधील पाणीसाठ्यामध्ये 47.30% वर पोहोचलाय। गुरुवारी पहाटे 6:30 वाजेपर्यंत साधारण राज्यातील सर्व धरणातील पाणीसाठा हा 676.66 टीएमसी इतका झालेला आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये रावेर तालुक्यामध्ये आतापर्यंत केवळ 88% पाऊस बरसलाय। त्यामुळे अद्यापही रावेरमधील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे। हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस असल्यामुळे पिकं जगली असली तरी दमदार पाऊस न झाल्यामुळे खरीपाच्या उत्पादनावर देखील याचा परिणाम होतोय का अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे।